वेलकम फूडीज. तर आज फूडी स्पॉटमध्ये बनणार आहे कोरिया स्पेशल तपोकी, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी राईस फ्लावर म्हणजे तांदळाचे पीठ, मीठ, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस, थोडेसे सिसमे सीड्स आणि स्पायसी रेड चटणी. तर चला सुरुवात करूया आपल्या तपोकीला. सर्वात प्रथम आपल्याला आपले राईस फ्लावर बोलमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून आपल्या राईस फ्लावरला छान प्रकारे एका डो मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहे. डो आपल्याला जास्त रनी होता कामा नये, त्यामुळे आपण थोडे थोडे पाणी टाकून राईस फ्लावरचा डो तयार करून घेणार आहोत. तर आपला राईस फ्लावरचा डो एकदम रेडी झालेला आहे. आपण याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करून घेऊया. आपला राईस फ्लावर आपण थोड्या थोड्या पार्टमध्ये डिवाइड करून घेतलेला आहे. तर चला आपण यांना तपोकीचा शेप देऊया. तर आपली तपोकी रेडी आहे. आता आपण गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवणार आहोत आणि ते पाणी उकळल्यावर त्यामध्ये आपल्या तपोकी बॉईल करायला टाकणार आहोत. आपण गॅसवर पाणी ठेवले आहे, तर ते आपल्याला मोठ्या गॅसवर बॉईल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये तपोकी बॉईल करायला टाकणार आहोत. तर आपले पाणी छान प्रकारे बॉईल झाले आहे. आपण यामध्ये तपोकी टाकूया. तर आपण आपल्या तपोकी पाण्यामध्ये बॉईल होण्यासाठी टाकलेले आहेत. 10 मिनिटांनंतर आपण त्या पाण्यावर फ्लोट झाल्यानंतर यामधून स्टेनरमधून स्टेन करून काढून घेणार आहोत. व्ह्यूअर्स, 10 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपल्या तपोकीला गाळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. व्ह्यूअर्स, आपली तपोकी छान प्रकारे बॉईल झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर चला आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया आता. तर सर्वात पहिले आपल्याला पॅनमध्ये थोडेसे तेल काढून घ्यायचे आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपले सिसमे सीड्स टाकणार आहोत. तर तेल गरम झालेले आहे. आपण यामध्ये आपले सिसमे सीड्स टाकून देऊया. सिसमे सीड्स टाकल्यानंतर आपल्याला आपले सर्व सॉसेस यामध्ये टाकायचे आहेत. सॉसचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. सॉस टाकल्यानंतर यामध्ये आपण आपली रेड चटणी टाकणार आहोत आणि ते छान प्रकारे तेलात मिक्स करून घेणार आहोत. आपले सर्व सॉसेस आणि सिसमे सीड्स तेलामध्ये छान प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहेत. तर चला यामध्ये आपण आपली तपोकी टाकूया आणि तपोकी आपण छान प्रकारे यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तपोकीला छान प्रकारे आपल्याला आपल्या पॅनमध्ये सर्व सॉसेसमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. आपल्याला तपोकी छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण थोडा वेळ तपोकीला असेच ठेवणार आहोत. तर फ्रेंड्स, आपली तपोकी एकदम रेडी आहे. चला आपण गॅस बंद करून घेऊया. थोडेसे तपोकीवर आपण कोथिंबीर घालणार आहोत व तिला गार्निश करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली तपोकी एकदम रेडी आहे. चला आपण एका प्लेटमध्ये हिला सर्व करून घेऊया. सो फायनली व्ह्यूअर्स, आपली कोरियन स्टाईल तपोकी एकदम रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.